पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या बारची तोडफोड जी आहे ती आत्ता करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले आणि त्यांनी या ठिकाणी L3 असलेले या बारची तोडफोड केलेली आहे। आपण पाहतोय की काल या बारचे काही व्हिडिओ जे आहेत ते समोर आले होते। त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत जवळपास 9 जणांवर गुन्हे दाखल केले तर 8 जणांना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। दुसरीकडे पुण्यात ड्रग्जचं प्रकरण वाढत असताना या बारचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते। त्यात मुलांना ड्रग दिले जात असल्याचं त्या ठिकाणी समोर आलं होतं आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी आक्रमक होऊन यावर कारवाई केली होती। आपण पाहतोय की यातली पतित पावन संघटना आज आक्रमक झाली। अनेक संघटना ज्या आहेत आता या विषयावर खरं तर आक्रमक झाल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यातूनच पुण्यातील असलेल्या या L3 बारची तोडफोड जी आहे ती आता काही वेळापूर्वी पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। आता कार्यकर्ते आहेत, मात्र काही वेळापूर्वी या ठिकाणी पतित पावन संघटनेकडून या L3 बारची जी आहे ती तोडफोड करण्यात आली। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।